अगं मम्मा, हे लाडू आहेत का पेढे आहेत कळतच नाहीये मला तर बाबा. अगं, हे लाडू ना कंदी पेढ्यासारखे दिसतात आणि लागतातही. एक लाडू मी तुम्हाला जवळून दाखवते. बघा त्याच्यामध्ये आतमध्ये पण बघा तुम्ही एकदम मऊ असे हे लाडू तयार झालेले आहेत. हे लाडू 15 दिवस टिकतात आणि लागतातही अगदी कंदी पेढ्यासारखे. माझी आजी करायची, वडिलांची आई, जिला आम्ही आई म्हणायचो. तर तिच्या सगळ्याच रेसिपीज खूप छान असायच्या. आम्ही लहानपणी आजी आमची म्हणजेच आई हे लाडू कधी करणार त्याची आम्ही वाट पाहत असायचो. इतके छान ती लाडू करायची. आता हे जे लाडू आहेत ना, ती म्हणायची की जर तुम्ही पाक कडक केला, तर त्याच्यामधलं मिश्रण आणि पाक हे दोन्ही एकत्र छान मिक्स होत नाहीत. लाडू खाताना साखरेचा पाक वेगळा आणि लाडू मधलं पीठ वेगळं लागतं टेस्टला. आणि जेवढा लाडू मध्ये पाक किंवा आपण त्या मिश्रणामध्ये पाक जास्त वेळ मुरू देतो, तेवढी त्या मिश्रणाची चव जी आहे ती खूप छान लागते आणि लाडू टेस्टला एकदम छान लागतो. आणि म्हणून मी ह्या लाडूला नाव दिलेलं आहे कंदी पेढ्यासारखे साजूक तुपातले दामट्याचे सुंदर लाडू. आता हे कंदी पेढ्यासारखे दामट्याचे सुंदर लाडू कसे करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. आता ह्याला मी सुंदर असं नाव का दिलेले इंद्राक्षी सांग बरं. कारण ते तुझ्या आजीचं नाव आहे, ते म्हणजे सुंदरा. हा, आणि म्हणून हे साजूक तुपातले सुंदर दामट्याचे लाडू की जे अगदी कंदी पेढ्यासारखे लागतात ते कसे करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ पाहता पाहताच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि मोठ्या मनाने करा. वेलकम टू नंदा ज्युरी किचन. 1 किलो पिठाचे परफेक्ट प्रमाणात हे लाडू कसे करायचे बघणार आहे आपण. 1 किलो पिठासाठी आपल्याला साधारण 400 ग्रॅम एवढं तूप लागेल, 900 ग्रॅम साखर लागेल आणि थोडं पाणी लागेल. आणि बाकी आपले इन्ग्रेडियंट्स नेहमीप्रमाणे आहेतच, वेलची, ड्रायफ्रुट्स वगैरे. तर 1 किलो पीठ, 400 ग्रॅम तूप आणि 900 ग्रॅम साखर असं मिळून 1 किलो पिठाचे साधारण 2.5 किलो एवढे लाडू तयार होतात. आणि मोजून जर पाहाल तुम्ही तर 55 ते 60 लाडू आपले तयार होतील. बघूया, आपण सुरुवात करूया आता. दामट्याचे लाडू करण्यासाठी मी इथं 1 किलो एवढं डाळीचं पीठ घेतलेलं आहे चाळून. आता हे जे डाळीचं पीठ आहे ते नुसत्या हरभरा डाळीचं न घेता मी इथं अर्धा 1 किलो मूग डाळ आणि अर्धा 1 किलो हरभरा डाळ हे गिरणीवर बारीक दळलेलं आहे घरीच आणि हे पीठ चाळून घेतलेलं आहे. आता हे 1 किलो पीठ जे आहे ना, ते मी कुकरच्या डब्याने मोजून घेतलेले. वाटीने मोजायला त्याला खूप वेळा मोजावं लागेल, म्हणून मी कुकरचा डबा वापरलेला आहे. तर मी इथं दाखवलेला जो डब्बा आहे ते 2 डबे एवढं पीठ भरलेलं आहे. आता 2 डबे ह्या पिठासाठी 1 डबा एवढी आपण साखर घ्यायची. तेवढाच कुकरचा डबा घ्यायचा आणि त्याने 1 डबा मोजून घ्यायचा. आता वजनाने जर बघितलं तर ही साधारण 900 ग्रॅम एवढी साखर भरेल. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता, कारण आपण ह्याच्या पुऱ्या करून तळणार आहे, त्यामुळे त्याचं व्हॉल्यूम आणखीन वाढणार आहे. त्याच्यामध्ये तुपाचंही प्रमाण जाईल आणि म्हणून मी साखर एवढी घेतलेली आहे. तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा थोडी कमी घालायची असेल घालू शकता, थोडी जास्तही आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. आता ह्याच्यामध्ये आपण पाव चमचा एवढं मीठ घालून घेऊयात. म्हणजे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की त्याची चव छान होते. आता याच्यामध्ये 1 वाटी एवढं कडकडीत गरम केलेलं आपण तूप घालायचं आहे. आणि हे आपण मिक्स करून घेऊया चांगलं. आता हे सर्व तूप मी हाताने चोळून चोळून या पिठाला लावलेलं आहे, म्हणजे याच्या गुठळ्या होत नाहीत. आता मी इथं अर्ध मूग डाळ आणि अर्ध्या हरभरा डाळ असं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही नुसतं हरभरा डाळीचंही घेऊ शकता. पण काय होतं की मुगाची डाळ वापरल्यामुळं डायजेशनला हे लाडू इझी होतात, म्हणून मी हे अर्ध अर्ध पीठ घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याची घट्ट कणिक मळून घेऊयात. पाणी किती लागतंय पूर्ण पीठ मळायला हे मी तुम्हाला सांगते. छान घट्ट असं हे मी पीठ मळून घेतलेले. ह्याच्या आपल्याला पुऱ्या लाटायच्यात. आपण तूप टाकल्यामुळं काय होतं की ह्याचं जास्त परातीला किंवा हाताला चिटकत नाही आणि आपल्याला पीठ मळायला सोपं जातं आणि लाडूही त्याच्यामुळे छान होतात. मी 1 वाटी एवढं कडकडीत तूप तुम्हाला सांगितलेलं आहे. 1 वाटी म्हणजे मेजरिंग कपने 1 कप आहे. हे थोडंसं कमी जास्त झालं तरी चालू शकतं.
फक्त लाडू छान होण्यासाठी आपण हे तूप टाकलेलं आहे आणि पीठ मळायलाही आपल्याला सोपं जातं. आता 5 ते 10 मिनिटासाठी हे झाकून ठेवूया तूप वगैरे गरम होईपर्यंत. 10 मिनिटानंतर या पिठाचे असे आपण गोळे करून घ्यायचे आणि हे पीठ मळण्यासाठी मला पाणी किती लागलं तर 2.5 वाटी किंवा कपने जर तुम्ही मेजर केलं तर 2.5 कप एवढं पाणी लागलेलं आहे आणि पीठ मी छान घट्ट मळलेलं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. तर असे आपण हे पोळी लाटण्यासाठी जेवढे गोळे करतो तेवढे गोळे करून घ्यायचे. हे जे गोळे आहेत ते साधारण 24 ते 25 एवढे गोळे तयार होतात. हे सगळे गोळे मी तयार करून घेतलेले आहेत. साधारण 24 एवढे माझे हे गोळे तयार झालेले आहेत. आता ह्या गोळ्याची आपण पुरी लाटून घेऊयात. त्याच्यामध्ये तूप टाकल्यामुळं आपल्याला ह्या गोळ्याला तूप न लावता हे फटाफट लाटता येतं. जाडसर आकाराच्या अशा ह्या पुऱ्या लाटून घ्यायच्या. खूप पातळ नाही करायच्या. जाड जाड अशा आपण ह्या पुऱ्या लाटून घेऊयात. पुरी लाटताना आपल्याला पीठ वगैरे लावायला लागत नाही. बघा फटाफट आपल्याला हे लाटता येतं असं. जर तुम्हाला गरज वाटलीच तर थोडंसं तूप लावा लाटताना, चिटकत असेल तर. पण आपण पिठामध्ये तूप घातल्यामुळे हे चिटकत नाही. सगळ्या पुऱ्या लाटून घेऊयात आपण. बघा फटाफट 5 मिनिटामध्ये मी ह्या सगळ्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही जाडी पण बघू शकता. जाड जाड अशा ह्या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये 1/2 किलो एवढं तूप मी गरम करायला ठेवलेलं आहे. आता हे गरम झालंय की नाही आपण टेस्ट करून बघूया. तर हे छान गरम झालेलं आहे. तुपामध्येच तळायचे म्हणजे त्याची टेस्ट छान लागते. आता आपण एक एक पुरी ह्याच्यामध्ये तळून घेऊयात. खूप जास्त लाल करायची गरज नाही. फेस कमी झाला की ही पुरी लगेच काढून घ्यायची. आतून हे पीठ वाफवलं जातं आणि फटाफट तळूनही होतात. टाकल्या टाकल्या जास्त फेस येतो बघा आणि तळत आलं की फेस कमी होतो. अशाच आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात. 10 मिनिटामध्ये हलक्या बदामी रंगावरती ह्या सगळ्या पुऱ्या आपल्या तळून झालेल्या आहेत. आतून हे छान पीठ वाफवलं जातं. आपण तुपामध्ये तळलेले हाय फ्लेमवरती. एक तोडून दाखवते मी तुम्हाला. हे बघा, हे जे पीठ आहे ना ते छान असं मऊसर वाफवलं जातं. आता थोडं थंड झालं की आपण याचे तुकडे करूयात. त्या पुऱ्या आपण तोडून घेऊयात. छान खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या झालेल्या आहेत बघा. आतलं पीठही छान वाफवलं गेलेलं आहे. अजून गरम आहे हे. फटाफट तोडल्या जातात ह्या. सगळ्या तोडून घेऊया आपण. हातानेच मी बऱ्यापैकी हे चुरून घेतलेले. गरम असतानाच करायचं हे. आता हे आपण थोडं थोडं मिक्सर जार मध्ये घेऊन पल्स मोडवरती फिरवून घेऊया म्हणजे हे छान बारीक होईल मिश्रण. पल्स मोडवरती हे फिरवून घेतलंय बघा. छान असं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. अगदी लहान लहान बुंदी आपण पाडतो ना, बाजरीपेक्षाही लहान, तसं म्हणून ह्याला मोतीचूरचे लाडू असेही म्हणतात. आपण हे आता असं सगळं फिरवून घेऊयात.
बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 बॅचमध्ये माझं हे फिरवून झालेलं आहे आणि छानसा आपला हा मोतीचूर तयार झालेला आहे. फक्त लक्षात काय ठेवायचं, पुऱ्या गरम असतानाच फटाफट तोडून घ्यायच्या, म्हणजे शेवटची बॅच होईपर्यंत हे असं कोमट मिश्रण असतं. आता हे झाकून ठेवायचं. जर पुऱ्या तुम्ही खूप थंड होऊ दिल्या तर मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर परत तुम्हाला चाळणीने चाळून ते पुन्हा पुन्हा फिरवत बसावं लागेल. आता बघा हे एकसारखं छान असं बारीक झालेलं आहे. तर पाक करण्यासाठी साखर मी एका पातेल्यामध्ये घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूयात. पाणी किती टाकायचं, तर साखर बुडेल एवढंच पाणी आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचंय. पूर्ण साखर बुडेल एवढंच पाणी आपण इथे घेतलं, म्हणजे पाक लवकर होतो. आता हाय फ्लेम वरती हे सतत ढवळत राहायचंय साखर विरघळेपर्यंत. पाकाला उकळी येते तोपर्यंत मी सगळं तूप जे आहे उरलेलं आपल्या पुऱ्या तळून ते एका छोट्या पॅन मध्ये घेतलंय आणि ह्याच्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स टाकूयात. आणि हे थोडस आपण लालसर रंगावरती ह्याच्यामध्ये तळून घेऊयात. म्हणजे तूप आपलं जे तळून राहिलेलं आहे ते वाया जात नाही आणि ड्रायफ्रूटची चवही छान लागते लाडू मध्ये. बाजूचा पाक हलवत हलवत साइड बाय साइड आपण हे करायचं. असं केल्यामुळं ड्रायफ्रुट्स एकदम खमंग लागतात लाडू मध्ये. आता ह्या झाकून ठेवलेल्या मिश्रणामध्ये आपण ते तूप टाकूयात. म्हणजे शिल्लक राहिलेलं तूपही आपलं वाया जात नाही. आणि हे मिक्स करून घेऊयात. आणि लाडूही छान लागतात. तोपर्यंत आपला पाकही उकळले. बघा पाकालाही आता छान उकळी आलेली आहे आपल्या. आता या स्टेजला काय करायचं, थोडंसं ह्याच्यामध्ये दूध टाकायचं किंवा लिंबू पिळायचं. म्हणजे ह्या साखरेमध्ये जी काही घाण असते, काळपटपणा असतो, तो आपल्याला काढून टाकता येतो आणि लाडू आपले छान रंगाचे तयार होतात. ते दूध टाकून थोडंसं उकळून घेऊया आपण, म्हणजे जरी काही घाण असेल याच्यामधली ते आपल्याला काढता येईल. बघा हे काळसर जो सगळा फेस आलेला आहे तो गाळणीच्या सहाय्याने आपण आता काढून घेऊयात. हे बघा, त्याच्यामुळे लाडूचा रंग खराब होतो. हे सगळं आपण काढून घेऊयात, म्हणजे पाक आपला क्लिअर होईल, स्वच्छ छान. बघा आता याच्यामध्ये कुठेही आपल्याला घाण दिसत नाही आणि पाक छान ट्रान्सपरंट आपला तयार होईल. दूध हे नॅचरल क्लीन्झर आहे, त्याच्यामुळे आपण हा पाक छान क्लीन करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये थोडा वेळ आपल्याला उकळून घ्यायचंय आणि मग मी तुम्हाला पाक चेक कसा करायचा हेही सांगते. दुधाच्या ऐवजी तुम्ही लिंबू टाकलं तरीही चालेल, दोन्ही पण क्लीन्झर आहेत. त्यामुळे हे बघा पाक एकदम ट्रान्सपरंट असा आहे आपला, त्याच्यामध्ये कुठेही घाण राहिलेली नाही. आता आपण हा पाक चेक करून बघूयात. बघा आता पळीवरून हे मिश्रण अजूनही आपल्याला पातळच पडताना दिसतंय. मी इथं थंड पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे थोडंसं मिश्रण टाकून बघूयात. अजूनही हे पसरतंय. थंड पाण्यात टेस्ट का करायची, तर थंड झाल्यावर आपले लाडू कसे होतील हे इथंच आपल्याला कळतं. हा पाक पसरतोय म्हणजे अजून आपल्याला ह्याला वेळ लागणार आहे. पाक करायला ठेवल्यापासून 15 मिनिटानंतर हे मी टेस्ट केले. आता बघा याची धार लागते,
परंतु शेवटी काय होतंय ते वर खेचली जाईल बघा. आता एकदा आपण चेक करूया. आता गॅस बारीक ठेवायचा. परत पाण्यामध्ये आपण हे थोडंसं मिश्रण टाकून बघूयात आणि हे गोळा होतंय का पाहूया आपण. बघा आता हे एकत्र छान गोळा व्हायला लागलेला आहे. किंवा बोटावरही आपण हे टेस्ट करून पाहू शकतो. दोन्ही पद्धतीने आपण बघू शकतो. गॅसची फ्लेम एकदम लो केलेली आहे मी, नाहीतर पाक आपला पुढे जातो. हे बघा तार येते आणि तुटते. आता हा गॅस आपण बंद करणार आहे आणि पाक आपला ओतून घेऊयात. आता या स्टेजला ओतण्यापूर्वी पाव चमचा फूड कलर आणि थोड्या केशराच्या काड्या मी टाकते आणि मिक्स करून घेते. नंतर आपण ओतूयात हे. गॅस मी बंद केलेला आहे आता. फूड कलर आवडत असेल तर टाका, नाही टाकला तरी चालेल. पीठ मळताना थोडी हळद घातली पाव चमचा तरीही चालेल, पण कलर छान येतो म्हणून आपण हे घालतो या ठिकाणी. आता हे झाकून ठेवलेलं जे मिश्रण आहे ते आपण ओपन करूयात आणि त्याच्यामध्ये हा पाक ओतून घेऊयात. खूप पण कच्चा पाक ठेवायचा नाही, नाहीतर मग लाडू टिकत नाहीत. सगळा पाक ओतलेला आहे. आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेऊयात. पाक तयार करायला मला 20 मिनिट एवढा वेळ लागला बरं का. आणि हे बघा हे सगळं मिश्रण आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता जरी तुम्हाला हे पातळ दिसत असलं तरी जेवढं हे पातळ असेल आणि हळूहळू मुरेल तेवढा लाडू आपला मऊ होतो. आता आपण हे थोडा वेळ रेस्ट करायला ठेवूया. 6 तासांनंतर बघा आपलं हे लाडूचं जे मिश्रण आहे ते पूर्ण सुकलेलं आहे. छान बांधण्यासाठी हे तयार झालंय. आता मी ह्याच्यामध्ये थोडी वेलची पावडर टाकते आणि हे मिक्स करून घेऊयात. आता याचा आपण लाडू वळूयात. मी वेलची पावडर टाकून सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे. लाडू कसा असा छान ओलसर असणारा असावा. जेवढं जास्त मुरेल पाक, जास्त वेळ याच्यामध्ये लागेल पाक मुरायला, तेवढा आपला लाडू छान मऊ असा तयार होतो. हा आपण एक लाडू वळून बघूया त्याचा. छान लाडू तयार होतोय बघा हा. आणि बांधायलाही खूप त्रास पडत नाही. बघा छानसा असा आपला हा लाडू तयार झाला. छान त्याला शायनिंग चकाकी पण मस्त आलेली आहे. असेच आपण सगळे लाडू बांधून घेऊयात. लाडू बांधताना बघा कुठेही हे मिश्रण हाताला अजिबात असं चिटकून राहत नाही. एकदम छान असे आपले हे लाडू बांधता येतात आपल्याला. हे सगळे लाडू वळून तयार झालेले आहेत. बरोबर माझे हे 55 लाडू तयार झालेले आहेत. दिसायलाही एकदम छान झालेले आहेत आणि चव म्हणाल तर अगदी कंदी पेढे असतात ना तशी ह्याची चव लागते. कारण आपण पाक एकदम बरोबर केला होता आणि तो जो पाक आहे जास्त वेळ जेवढा ह्या मोतीचूरमध्ये मुरेल तेवढी त्याची चव छान होते. नाहीतर काय होतं जर आपण पाक थोडा अजून घट्ट केला तर लाडू लवकर बांधायला येतात. पण साखर आणि मोतीचूरची चव ही वेगळी वेगळी होते आणि लाडू लवकर कोरडा पडतो. हा लाडू शेवटपर्यंत छान ओलसर राहतो आणि टेस्टलाही छान लागतो. तर असे सुंदर दामट्याचे लाडू तुम्हीही नक्की बनवून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुमचा हा लाडू कसा झालेला आहे. आतूनही एकदम छान असा दाणेदार हा लाडू तयार होतो आणि चव म्हणाल तर एकदम आपली कशी लागते तर
कंदी पेढा असतो ना, तशी ह्याची चव लागते छान आणि आणखीन एक दिवस मुरला, की अजून हा लाडू छान लागतो टेस्टला. जर तुम्हाला वाटत असेल, की हा लवकर लाडू बांधायला यावा, तर थोडा घट्ट पाक करायचा, पण त्याची टेस्ट वेगळी लागते मग. तर असे सुंदर दामट्याचे लाडू तुम्हीही बनवा आणि मला कमेंटमध्ये सांगा, की हे लाडू कसे झालेले आहेत. चवीला तर खूपच छान लागतात. भेटूया परत एकदा अशाच छानशा रेसिपीसह. टिल देन गुड बाय.